फ्रेंड्स, मस्त असा ब्रेकफास्ट करून 1 तासाचा ट्रेन प्रवास करून आम्ही पोहोचलो पालघरला. कारण आम्ही जाणार होतो समर्थ कृपा ॲग्रो टुरिझम फार्मला. आम्ही रेल्वे स्टेशनवरून ऑटो करून रिसॉर्टला पोहोचलो. मम्माने लगेच चेक इन केले आणि फूड कुपन्स कलेक्ट केले. मी लगेच ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटी करायला लागलो. फर्स्ट मी हा गोल स्विंगवर स्विंगिंग केले. ह्याच्यावर तर मला खूपच मजा आली. मग मी या ब्रिजवर चढलो. आधी तर मला खूप भीती वाटत होती, पण नंतर मला खूप मजा आली. मग मी आर्चरी केली. थोड्या ट्रायल्स नंतर बुलसाय लागलाच. नंतर ह्या 4 सीटरच्या झोपाळ्यावर मजा केली आणि हॅमॉकवर पण थोडे स्विंगिंग केले आणि मग खूप सारे फोटोज क्लिक केले. ह्यांच्याकडे खूपसे रूम्स बुक करायला अवेलेबल आहेत आणि मला ही वारली टाईप पेंटिंगवाली रूम खूप आवडली. आणि ह्या त्यांचा सिटिंग एरिया आहे. पण आम्ही आमच्या ग्रुपसाठी डॉर्मेटरी बुक केली होती. आमची रूम दुसऱ्या फ्लोअरवर होती म्हणून चांगला व्ह्यू मिळाला. हा आहे या रिसॉर्टचा डायनिंग एरिया. इथे मस्त असा लंच करून आम्ही थोडा वेळ रेस्ट केली आणि परत संध्याकाळी उठून ऍक्टिव्हिटी स्टार्ट केल्या. पहिले आम्ही फोम पूल मध्ये मस्ती केली. या फोम पूल मध्ये फोमने खेळताना खूप मजा आली आणि तुम्ही हे करायला अजिबात स्किप करू नका. मग मी ह्यांचा केज मधला रॅबिट पाहिला आणि ह्यांच्या फ्लावर्सच्या झोपाळ्यावर थोडे फोटो काढले. मग आम्हाला इव्हनिंग स्नॅक्स सर्व केल्या, ज्यात वडापाव आणि भजी होती. स्नॅक्स खाऊन मी बुलक कार्ट राईड केली. रिसॉर्टला फुल एक राऊंड मारला आम्ही या गाडीमध्ये. मग ट्रॅक्टर राईड केली. ह्यात मला खरंच खूप मजा आली आणि तुम्ही पण हे नक्की ट्राय करा, मजा येईल. आणि परत थोडा इव्हनिंग मध्ये टाइमपास केला आणि रात्र झाली. यांच्याकडे मूवी नाईट असते, पण सध्या IPL सुरू असल्यामुळे इथे लाईव्ह मॅच लावली होती. आणि अजून एक यांच्याकडे फ्लावर डिनर सुद्धा आहे. मग डिनर सर्व होईपर्यंत मी स्नेक्स अँड लॅडर्स खेळलो आणि आम्हाला सूप सर्व केले गेले. आणि मग डिनर मध्ये मस्त टेस्टी टेस्टी जेवण होते आणि आजचा दिवस संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश होऊन आम्ही फार्म टूर साठी निघालो. त्यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. सर्वप्रथम आम्ही सनफ्लावर गार्डन पाहिले. पुढे आंबा, चिकू, जाम, नारळ आणि फणस अशी झाडे पाहिली. चेकआउट साठी परत आलो आणि गरम गरम ब्रेकफास्ट केला. इथे मशीनवर एकदम फ्रेश नारळ पाणी मिळते. हायड्रेट राहायला मी निघता निघता नारळ पाणी प्यायलो. हे थंड आणि रिफ्रेशिंग होते. इथे घरगुती वस्तू विकण्यासाठी सुद्धा होत्या, ज्या मम्माने विकत घेतल्या. आणि शेवटी आम्ही परत मेमरीज घेऊन ट्रेनने मुंबईला परतलो. थँक्यू.